नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा डिप्लोमा फर्स्ट इयरची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. त्याची लिंक मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती ऑलरेडी टाकलेली आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर किंवा डायरेक्टली आपण काय करायचं सिम्पली डिप्लोमा फर्स्ट इयरच्या लॉग इन पेजमध्ये जर गेलो आपण तर या ठिकाणी बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिटेल ही टॅब दिसत आहे. 4 प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिसत आहे इथे. ठीक आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर स्टेट कॅन्डिडेट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर ऑल इंडिया कॅन्डिडेट, नंतर डुप्लिकेट वगैरे दिलेलं आहे ना. तर याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. आता तुमचं नाव याच्यामध्ये शोधत बसण्यापेक्षा डायरेक्टली तुमचा मेरिट नंबर किती आहे हे करण्यासाठी बघा डाव्या साईडला इथे दिसते चेक प्रोव्हिजनल मेरिट स्टेटस. त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो नंबर आहे ॲप्लिकेशन आय डी तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ तुमची सिलेक्ट करायची आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर काय येईल ते मी दाखवतो, कारण प्रायव्हसीमुळे मी या ठिकाणी तुमच्यासमोर डेट टाकत नाही आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं तुमच्यासमोर प्रिंट येईल. याला म्हणत असतो आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची. याच्यामध्ये तुम्हाला चेक काय करायचं आहे तर जेंडर या ठिकाणी बघायचं, मेल आहे का या ठिकाणी. त्यानंतर बघा ओबीसी कॅटेगरी आहे, बरोबर, डेट ऑफ बर्थ आहे, हे व्यवस्थित चेक करून घ्या. TFWC येस केलं आहे का, नाही, नो. ठीक आहे. येस करायचं असेल तर तुम्ही करू शकता है ना. तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त चेक करत जायचं आहे की तुम्ही जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती करेक्ट आहे की नाही. त्याचबरोबर तुम्हाला दिसेल या ठिकाणी बघा स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर हा तुमचा आहे. त्यानंतर स्टेट लेवल कॅटेगरीमधून या विद्यार्थ्याचा हा नंबर आहे. होम डिस्ट्रिक्ट जनरल मेरिट नंबर म्हणजे त्याच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये त्याचा नंबर हा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मेरिट नंबर बघायचा आहे. आता काही विद्यार्थ्याचं याच्यामध्ये नाव येणार नाही. जर आलं नाही तर काय करायचं आहे आपल्याला, होम पेजवरती परत जायचं आहे. होम पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी बघा लिस्ट ऑफ डुप्लिकेट आय डी ब्लॉक फॉर प्रोव्हिजनल मेरिट याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला. कारण ज्या विद्यार्थ्यांनी 2 वेळेस रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्यांचा आय डी जो आहे तो DT काय करत असते, ब्लॉक करत असते. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, कंट्रोल एफ दाबायचं आणि याच्यामध्ये सर्च करायचं. ठीक आहे. सपोज कंट्रोल एफ, एखादं नाव आपण काय करूया, कोणतंही सर्च करूया, सपोज चेतन. ठीक आहे. तर चेतन दिसते कुठे बघा, आहे या ठिकाणी है ना. तर चेतन नाव आहे. याच्या 2 आय डी त्यानं 2 आय डीला काय केलं होतं, त्यांना लॉग इन केलेलं होतं आणि 2 ठिकाणी FC मध्ये त्यानं काय केलं, व्हेरिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याची एक आय डी जी आहे ती ब्लॉक झालेली आहे, दुसरी ॲक्टिवेट झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळं त्यानं जो DEN नंबर आहे हा वाला, तर याच्यावरतीच त्यानं पुढची प्रोसेस करायची आहे. ठीक आहे. त्यामुळे मी अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं की डुप्लिकेट म्हणजे डबल आय डी तयार करायची नाही. ठीक आहे. आता याच्यावरनं तुम्हाला ब्लॉक आय डी कोणती आणि ॲक्टिवेट आय डी कोणती समजेल. आणि याच्यानंतर आता दुसऱ्या आय डीवरनं तुम्ही लॉग इन वगैरे काहीच करायचं नाही आहे. ठीक आहे. तर हे झालं लिस्ट. त्याच्यानंतर बघा आपल्याकडे आणखी लिस्ट आहेत. या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट. जर तुम्हाला पूर्ण लिस्ट बघायची असेल तर याच्यावरती क्लिक करायचं. बघा त्या ठिकाणी PDF ओपन झाल्यानंतर तुमचं नाव तुम्ही सर्च करू शकता त्याच्यामध्ये, किंवा टॉपर कोण आहे पूर्ण महाराष्ट्रातून ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आता राहिला प्रश्न हा की आपण ज्या वेळेस लॉग इन बघतो, लॉग इन बघितल्यावर आपल्याला बघा समजतं की हे मार्क वगैरे आपलं काही राहिलंय का, है ना. तर याच्यामध्ये या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आता सपोज एखाद्या विद्यार्थ्याला TFWS यानं नॉट ॲप्लिकेबल केलं, हे नाही केलं. जर त्याला TFWSला येस करायचं असेल तर तो आता उद्यापासून ते करू शकतो. 21, 22, 23 3 दिवसामध्ये तो त्याच्या लॉग इन रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ते रजिस्ट्रेशनचं पेज काल जे ब्लॉक दाखवत होतं किंवा बंद दाखवत होतं ते उद्यापासून सुरू होईल. मग उद्या सुरू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून त्या ठिकाणी TFWS येस करू शकता. आता काही विद्यार्थ्याकडे EWSचं सर्टिफिकेट नव्हतं, त्यामुळे त्यांनी नो केलं होतं, बरोबर. तर EWSला आला असेल सर्टिफिकेट किंवा रिसिप्ट असेल तर त्या ठिकाणी येस करू शकता, है ना. एखाद्या विद्यार्थ्याची मायनॉरिटी असेल, है ना. मायनॉरिटीमध्ये काय असतं की कॅटेगरी वाईज रिलिजियस मायनॉरिटी असते आणि
लँग्विस्टिक मायनॉरिटी असतील, है ना, जसं की मराठी भाषा मातृभाषा नसेल, त्याची दुसरी असेल, तर ते मायनॉरिटी येस करू शकतात असेल डॉक्युमेंट तर. सगळ्यात महत्त्वाचं जेंडर चेक करायचं. मेल, तुम्ही मेल असाल तर मेल आहे का, नसेल तर डायरेक्टली तुमचं फायनल मेरिट लिस्टमधून नाव, एकदा फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं त्यानंतर तुमचं कॅन्सल होणार नाही आणि तुमचं ॲडमिशन पण त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं. आलं लक्षात? त्यामुळं मेल आणि फिमेल व्यवस्थित बघायचं आहे. कॅटेगरी बघायची, आपली कॅटेगरीमध्ये आहे का, नसेल, आता काही जणांचं काय असतं, या ठिकाणी ओबीसी होता विद्यार्थी, त्याचं कन्व्हर्टेड ओपन लिहिलेलं असतं. कशामुळे? कारण त्यानं डॉक्युमेंट जे आहे ते सफिशियंट डॉक्युमेंट सबमिट केलेले नव्हते, त्याच्यामुळे. येते लक्षात? तर त्याचप्रमाणे हे मार्क्स पण बघून घ्यायचे एकदा, आहे ना, बरोबर आहेत की नाही. काही चेंज करायचं असेल तर तुम्ही 21, 22, 23 या 3 दिवसामध्ये तुम्ही चेंज करू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. आणि चेंज केल्यानंतर तुम्हाला FC ला जाऊन परत व्हेरिफिकेशन करायचं आहे. आणि जर तुमचं सगळं बरोबर असेल तर तुम्हाला डोळे झाकून बसायचं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव नक्की येणार आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला नेमकं काय बघायचं आहे, काय नाही. बरोबर? ठीक आहे. जर याच्यामध्ये आणखी काही तुमचा डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. तसेच आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर तो ग्रुप पण तुम्ही जॉईन करून घ्या. ठीक आहे.